आता समजे म्हणत असं हॉटेली काय बंद पडल्या काय. आता लोक नाही का पुण्याला फिरायला येते आणि मी नाही का पुण्याला ऊस तोडायला आलोय. विषय काय झाला चला सांगतो. तर जय श्रीराम मित्रांनो. तर आज मी सकाळ सकाळ चाललो होतो मस्त शिरूरला बरं का. आणि तिकडे जायचंय आपल्याला ऊस तोडायला. त्याच्यामुळे नाही का फटकन बॅग पॅक केली आणि लगेच म्हणलं आता चला पटकन शिरूरला जाऊ आपण, कारण की ऊस पण वाट बघत असन नाही का. आता हा विषय तर झाला, पण कामामध्ये लहान मोठं काहीच नसतं, फक्त काम आणि पैसा. मी जेव्हा लहान होतो काय तेव्हा माझी आई म्हणायची काम काही कर आणि कोणतं बी कर, फक्त पैसा कमाव. जमाना तुलाही नाही बघणार आणि तुझी खूबसूरती नाही बघणार, तुझं फक्त बघणार आहे पैसा. आता सध्याची कंडिशन अशी आहे ना माझी, मी कामाशिवाय आणि पैशाशिवाय काहीच करू शकत नाही, कारण की मी स्वतःला पण टाइम देऊ शकत नाही, एवढा बिझी झालोय आजकाल मी. म्हणजे जेव्हापासून काय पप्पाच्या पायाला लागलंय तेव्हापासून माझी एक जिंदगी झंडच झाली म्हणावं. आणि भरपूर काही लोक म्हणते की लोकांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा तू स्वतःच काही ना काही कर, तुझ्यामध्ये जी कला आहे जी स्किल आहे ती नाही का वापर कर. पण माझा विषय काय आहे माहिती का, सध्याला नाही का मला स्वतःला टाइम द्यायला पण माझ्याकडे टाइम नाहीये. आणि मला पण नाही का तेवढं सांगायचंय, तुमच्यावर कशी परिस्थिती आली ना त्याला काही झुकू नका. आणि याच्यानंतर नाही का माझ्या फोन मध्ये चार्जिंगच नव्हती, याचा पार्ट नाही का मी दुसरा लवकरच टाकतो, तोपर्यंत नाही का फटाफट फॉलो करून घ्या आपल्याला.